जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, काय बा शेती करताना केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे, पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेमधील पर्यटनात्मक मत्स्य व्यवसाय. या पर्यटनात्मक मत्स्य व्यवसायाला शासनातर्फे किती अनुदान मिळतं, कुठे मिळतं, यासाठी कुठे संपर्क करावा, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही जर संपूर्ण माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघावा. तर चला शेतकरी बंधूंनो, बघूया प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश मत्स्य उत्पादनात वाढ, मत्स्य मूल्यवर्धन, निर्यात मूल्यवाद करणे, सरासरी उत्पादकता वाढविणे, मासेमारीनंतर होणारे नुकसान कमी करणे व राष्ट्रीय दर्जाई मत्स्य आहाराचे प्रमाण वाढविणे यासह मच्छीमार व मत्स्य कास्तकारांना उत्पादनात वाढ करणे व रोजगार निर्मिती करणे हा उद्देश आहे. पर्यटनात्मक मत्स्य व्यवसाय. पर्यटनात्मक मत्स्य व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा या योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान शासनातर्फे देण्यात येते. याचा मुख्य उद्देश मत्स्य शेती वाढविणे व रोजगार निर्मिती करणे हा आहे. तर बघूया आपण शासकीय अनुदान पर्यटनात्मक मत्स्य व्यवसायाला किती मिळतं. सर्वसाधारण वर्गासाठी 40% अनुदान देण्यात येते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व महिलांसाठी 60% अनुदान देण्यात येते. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. शासकीय अनुदान पर्यटनात्मक मत्स्य व्यवसाय या योजनेसाठी योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. या योजनेमधील उपघटक आहे पर्यटनात्मक मत्स्य व्यवसाय. या उपघटकाचा क्रमांक आहे 4.6. जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती विचारायची असेल तर हा अनुक्रमांक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. या व्यवसायाची प्रकल्प किंमत आहे गव्हर्नमेंटची कॉस्ट 50 लाख रुपये आणि यामध्ये अनुदान मिळणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अनुदान मिळणार आहे 20 लाखापर्यंत. अनुसूचित जाती जमाती व महिलांसाठी 60% म्हणजे 30 लाखापर्यंत अनुदान या पर्यटनात्मक मत्स्य व्यवसायाकरिता शासनातर्फे दिले जाणार आहे. याकरिता तुम्हाला आवश्यक काय कागदपत्रे लागेल ते म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज, ओळखीचा व पत्त्याचा अधिकृत पुरावा, प्रकल्प जागेची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल ही आवश्यक कागदपत्रे या योजनेकरिता लागणार आहे तुम्हाला. जर ही योजना तुम्हाला कार्यान्वित करायची असेल तर यासाठी कुठे संपर्क साधावा? शेतकरी बंधूंनो, तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यालय असतंच. जसे सहाय्यक आयुक्त कार्यालय मत्स्य व्यवसाय कार्यालय यवतमाळ, पहिला मजला प्रशासकीय इमारत जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर यवतमाळ हा यवतमाळ जिल्ह्यातील या कार्यालयाचा पत्ता आहे. असाच पत्ता तुम्ही तुमच्या ज्या जिल्ह्यात रहिवासी असेल त्या जिल्ह्यातून तुम्ही मिळवावा. त्याचबरोबर हा यवतमाळ जिल्ह्यातील बांधवांसाठी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे कार्यालयाचा. यावरती कॉल केल्यानंतर तुम्ही या योजनेविषयी अधिक माहिती विचारू शकता व आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक फॉर्म वगैरे मिळवू शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो.